महाराष्ट्र काँग्रेसला सगळ्यात जास्त ज्यांच्याकडनं अपेक्षा आहेत ते नेते अमित देशमुख आपल्यासोबत आहेत। लातूर काँग्रेसच्या वतीनं जो उमेदवार देण्यात आलेला आहे डॉक्टर शिवाजी काळगे यांच्या प्रचाराचा झंझावात जो आहे तो अमित देशमुखांनी सुरुवात केलेला आहे। आमदार धीरज देशमुख देखील त्यांच्यासोबत आहेत। अमित देशमुखांकडनं आपण जाणून घेणार आहोत की मला सांगा कसं व्यूहरचना करताय तुम्ही काँग्रेसची आणि तुमच्याकडनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या फार जास्त अपेक्षा असताना पाहायला मिळत आहेत। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने आणि विशेषतः भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने एक उच्च विद्या विभूषित सुसंस्कृत असे डॉक्टर शिवाजी काळगे म्हणून उमेदवार दिलेले आहेत। त्यांचा जो वैद्यकीय सेवेचा जो दांडगा जनसंपर्क आहे या लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये तो पाहता लोकांनी ही उमेदवारी आता उचलून धरलेली आहे आणि तळागाळातून अगदी सर्व वर्गातून या उमेदवारीचं स्वागत होत आहे। आणि शेवटी काँग्रेस पक्षाचं धोरणच काय आहे की तळागाळामध्ये सामान्य माणसाला जे अभिप्रेत आहे तेच काँग्रेस पक्षानं करणं हे अभिप्रेत आहे। आणि म्हणून मला असं वाटतं आमच्या काँग्रेस पक्षानं डॉक्टर शिवाजी काळगे यांना ही उमेदवारी दिली आहे। आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि इतर जे आमचे सहकारी पक्ष आहेत ते सगळेच या निवडणुकीमध्ये स्वतःला झोकून ते कामाला लागलेले आहेत। आणि मला असं वाटतं की हा जो इंडिया अलायन्सचा एकसंघपणा जो विशेषतः लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे तो एकसंघपणा या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विजयाचा म्हणजे मूळ राहील असं मला वाटतं। विद्यमान खासदार सुधाकर श्रृंगारे जे आहेत ते त्यांच्या सोबत देखील आपले स्नेहाचे संबंध असलेले पाहायला मिळाले आहेत। मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी असेल त्या संदर्भाने म्हणजे मांजरा कारखान्याने 16 एकर जमीन देऊन त्या विकासामध्ये आपलं योगदान दिलेलं होतं। एक स्नेहाचा संबंध आपले देखील या उमेदवाराशी राहिलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट की भाजपनं आणि या खासदारांनी केलेले जे विकासाची कामं आहेत तर ते पाहता आणि नौका उमेदवार पाहता किती तुलनात्मक अडचणी होतील? ते मला असं वाटतं की डॉक्टर शिवाजी काळगे हे एका वेगळ्या पार्श्वभूमीमधून येतात आणि त्यांच्या तुलनेमध्ये भारतीय जनता पक्षाचे जे अधिकृत उमेदवार आहेत ते काही टिकतील असं वाटत नाही। आणि आणखी किती लोक उभे राहणार आहेत हे काही दिवसात कळेल। पण काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शिवाजी काळगे हे सरस आहेत आणि सरसच राहतील। लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये लोहा कंधारपासून निलंगा उदगीर लातूर पाहिलं आपण तर वंचित आघाडीचा जो एक वर्ग आहे मतदारांचा तो एक या मतदारसंघामध्ये असलेला पाहायला मिळतो आहे। प्रकाश आंबेडकर जर सोबत नाही आले तर काय परिणाम होऊ शकतो किंवा त्या दृष्टीने आपण काही तयारी केलेली आहे का? वंचित बहुजन आघाडी आदरणीय प्रकाश आंबेडकरजी हे महाविकास आघाडीमध्ये यावेत अशी सुरुवातीपासूनच आमची आग्रही मागणी राहिलेली आहे। अजूनही चर्चा सुरू आहे असं मी ऐकतो आहे आणि म्हणून ही चर्चा त्यांचं महाविकास आघाडीमध्ये येणं याच्यावर लवकर शिक्कामोर्तब व्हावं अशी आमची मनस्वी इच्छा आहे। पण आम्ही त्यांना आव्हान करू की वंचित बहुजन आघाडीनं लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला पाठिंबा जाहीर करावा। पाठिंबा तर जाहीर करावा असं तुम्ही म्हणताय, परंतु मध्ये सोशल मीडियावर माध्यमातून एक चर्चा पण आली होती की प्रकाश आंबेडकरांनी लातूर लोकसभा लढावी, अशा दृष्टीने आपण विचार करू शकला असतात? नाही, वंचित बहुजन आघाडीशी जर आमची आघाडी यापूर्वी झाली असती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांमध्ये समजा असा काही प्रस्ताव आला असता की प्रकाश आंबेडकरजी लातूरून उभे राहिले असते तर त्याचंही आम्ही त्या वेळेला स्वागत केलं असतं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।